नमस्कार. धाराशिव जिल्ह्यातील माझ्या तमाम रणरागिणींनो आणि माता भगिनींनो, आज अंतकरणात संतापाची ज्वाला धगधगत आहे. मनाला लाज वाटावी अशी घटना आपल्या समोर घडली आहे आणि आता शांत बसणं म्हणजे अन्यायाला साथ देणं आहे. संपूर्ण देशाने आज विरोधकाचा खरा महिलांविरोधी चेहरा उघड्या डोळ्यांनी पाहिला. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी आणलेलं नारी शक्ती वंदन विधेयक, ज्यामुळे महिलांना लोकसभा विधानसभेत हक्काचा वाटा मिळणार होता, त्या ऐतिहासिक संधीवर घाव घालण्याचं काम काँग्रेस व उभाटा या विरोधात असलेल्या मंडळींनी केलं आहे. त्यांच्यासाठी महिला सक्षमीकरण म्हणजे फक्त निवडणुकीतले जुमले आणि मंचावर पोकळ घोषणा हे आज पुन्हा सिद्ध झालं आहे. धाराशिवच्या माता भगिनींनो, आता थेट प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. ज्यांना तुम्ही विश्वासाने संसदेत पाठवलं, त्या उबाटा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महिलांच्या हक्काविरोधात मतदान करण्याची हिम्मत केलीच कशी? हा केवळ विरोध नाही, हा महिलांच्या सन्मानावर थेट प्रहार आहे. हा निर्णय म्हणजे अर्ध्या लोकसंख्येचा अपमान आहे आणि तो आम्ही अजिबात सहन करणार नाही. खासदार महोदय, महिलांना समान हक्क देण्याची भीती तुम्हाला का वाटते? महिलांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे का? धाराशिवच्या माता भगिनी आता गप्प बसणार नाहीत. तुमची ही भूमिका इतिहासात महिलांविरोधी कलंक म्हणून नोंदवली जाईल. ज्यांनी प्रगतीच्या आड राजकारण केलं, त्यांना आता महिला शक्ती रस्त्यावर उतरून उत्तर देईल. घराघरात जाऊन विरोधकांची दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश केला जाईल. लक्षात ठेवा, हीच नारी शक्ती आज जी घर सांभाळते, समाज घडवते आणि वेळ आली तर सत्तेचं सिंहासन सुद्धा हलवते. जोपर्यंत आमचा हक्क, आमचा अधिकार, आमचा सन्मान मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही आणि अपमान करणाऱ्यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन महिलांना त्यांच्या हक्कांबाबत जागृत केलं जाईल. महिलांच्या हक्कांसाठी 1,00,000 माता भगिनींच्या सह्यांचे निवेदन माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात येणार आहे. महिलांच्या आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आता रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल.